फक्त 4 साहित्यात तयार होणारे पौष्टिक व चविष्ट अळीवचे लाडू. प्रसूतीनंतर शरीराच्या पुनर्बांधणीसाठी पौष्टिक आहाराची गरज असते. अळीवचे लाडू हे प्रसूतीनंतर आईला दिले जाणारे पारंपरिक पौष्टिक लाडू आहेत. अळीवच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि इतर सूक्ष्म पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. मी इथं 200 ग्रॅम अळीव 2 तास पाण्यात भिजवून घेतले आहेत. भिजल्यानंतर अळीवच्या बिया फुगून अशा चिकट होतात. त्याचबरोबर 250 ग्रॅम सुकं खोबरं पण बारीक किसून घेतलं आहे. तसेच 250 ग्रॅम खारीक बिया वेगळ्या करून मिक्सरला जाडसर वाटून घेतले आहे. त्याचबरोबर लाडूसाठी 250 ग्रॅम गूळ पण किसून घेतला आहे. आता कढईत 2 चमचे तूप घालायचं व भिजवलेले अळीव घालायचे. या लाडूंमुळे रक्तातील लोह वाढण्यास मदत होऊ शकते. कॅल्शियममुळे हाडांच्या आरोग्यास आधार मिळतो. ऊर्जा आणि ताकद मिळवण्यास मदत होते. असंही म्हणतात की अळीवच्या सेवनाने आईचं दूध वाढण्यास मदत होते. एकंदरीत नवीन आईच्या आहारात अळीव समाविष्ट केल्याने त्याचे आईच्या शरीराला खूप फायदे आहेत. मंद आचेवर 6 ते 7 मिनिट अळीव ट्रान्सपरंट होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. अळीव भिजत घालताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर अळीव जास्त चिकट होतात व लाडू पण चिकट होतात व लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते. अळीव परतून काढून घ्यायचे व त्याच कढईत 2 चमचे तूप घालायचं व यात किसलेला 250 ग्रॅम गूळ घालायचा. गूळ मंद आचेवर विरघळवून घ्यायचा. इथं पाण्याचा वापर करायचा नाही. तुपामध्ये गूळ सहज विरघळला जातो. मंद आचेवर 3 ते 4 मिनिट सतत परतत गूळ विरघळवून घ्यायचा. गुळाच्या पाकावर पांढरा फेस यायला लागला की यामध्ये परतून घेतलेले अळीव घालायचे व व्यवस्थित पाकामध्ये मिसळून घ्यायचे. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पूजाच रेसिपी मराठीला आत्ता सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व माझे रेसिपी व्हिडिओज तुम्ही कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला पण माहीत होईल आपले व्हिडिओज कुठंपर्यंत पोहोचत आहेत. 3 ते 4 मिनिटात अळीव गुळाच्या पाकात शिजवून घ्यायचे. पहिल्यांदा तर पाक पातळ होईल, पण थोड्याच वेळाने घट्ट व्हायला सुरुवात होते. पाक घट्ट व्हायला लागला की किसलेलं खोबरं, बारीक केलेली खारीक व वेलची पूड घालायची व व्यवस्थित सर्व जिन्नस मिसळून घ्यायचे. हे मिश्रण 4 ते 5 मिनिटांसाठी मंद आचेवर परतून घ्यायचं. पाकामध्ये खारीक व खोबरं पण चांगलं शिजलं जातं. मिश्रण पूर्णपणे घट्ट झालं की गॅस बंद करून हे मिश्रण एखाद्या ताटात किंवा प्लेटमध्ये काढून पसरून घ्यायचं. अर्ध्या तासासाठी हे मिश्रण आपल्याला थंड करून ठेवायचं आहे. आपल्या चॅनलवर नवीन आईसाठीच्या रेसिपीज ही सिरीज चालू आहे, तर नवीन आईच्या रेसिपी अशाच हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व याआधीचे शॉर्ट व्हिडिओज अपलोडेड आहेत तर एकदा चॅनलला व्हिजिट करा. अर्ध्या तासानंतर लाडूचं मिश्रण थंड झालं आहे. आता याचे छोटे छोटे लाडू बनवायचे. याचे लाडू सहज वळले जातात. नवीन आईसाठीच नाही तर केस गळती, कंबरदुखी, शरीरातील लोह कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे लाडू खायला देऊ शकता. तसे अळीव उष्ण गुणधर्माचे आहे, तर पावसाळ्यात व हिवाळ्यात तुम्ही हे लाडू बनवून 15 दिवसांपर्यंत हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता व हवं तेव्हा खाऊ शकता. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सेव्ह करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.